स्वागत आहे मुलांनो, परत एकदा आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत आपला पुढचा पाठ मुलांनो. आपल्या पाठाचं नाव आहे कोण कसे. ठीक आहे. प्रकरण आहे 24वे मुलांनो. पहा, इथं आपल्याला काय काय दिसत आहे? बरेच चित्र दिसत आहेत, हो की नाही? पेन्सिल, झाड, चटई आणि एक व्यक्ती आणि छोटा मुलगा, हो की नाही? दोरी दिसत आहे, उंच जिराफ दिसत आहे आणि एक छोटंसं कुठलं तरी प्राणी दिसत आहे आणि इथं वजन करायचं दगड दिसत आहे. बरेच इथं काही चित्र दिसत आहेत. तर हे कोण कसे आहे, म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय आहे, ते आपल्याला ह्या पाठात पाहायचं आहे मुलांनो. चला तर मग पाहू कोण कसे आहे आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे. पहा मुलांनो, इथं तर आपल्याला दोन्ही पेन्सिलच दिसत आहेत, हो की नाही? पण ते पेन्सिल कसे आहेत? एक लांब आहे, म्हणजेच लाँग आहे आणि एक आखूड आहे, म्हणजेच शॉर्ट आहे मुलांनो. तर ह्या दोन्हीमध्ये आपल्याला फरक दाखवण्यासाठी काय करायचं आहे? जे लांब आहे त्याच्यापुढं 2 टिंब देऊन अशी खूण दाखवायची आपल्याला आणि जी आखूड आहे म्हणजेच शॉर्ट पेन्सिल आहे, त्याच्यापुढं आपल्याला 1 टिंब देऊन अशी खूण करून दाखवायचं आहे. ठीक आहे? तर मग पाहू आपण पुढचा फरक मुलांनो, काय आहे? तर पुढचं चित्र आहे आपल्याला झाड दिसत आहेत मुलांनो. तर झाड आहेत, पण एक उंच आहे आणि एक ठेंगणं आहे. तर उंच झाडापुढं आपल्याला 2 डॉट देऊन खूण करायचे आणि ठेंगण्या झाडापुढे 1 डॉट देऊन खूण करायची मुलांनो. त्यानंतर आहे आपलं चित्र. पहा, इथं 2 व्यक्ती दिसत आहेत आणि 2 व्यक्तीच्या पुढं आपल्याला मोठं कोण आहे, त्याच्यापुढं 2 डॉट खूण करायचे आहे आणि छोट्या व्यक्तीपुढे 1 डॉट खूण करून दाखवायचे मुलांनो. त्यानंतर आहे इथं आपल्याला चटई दिसत आहे. पण 2 चटई कशा आहेत? दोन्हीमध्ये फरक आहे. तर कोण कसं आहे दाखवा बरं आपल्याला. वरची चटई दिसत आहे ती रुंद चटई दिसत आहे आणि त्याखालची चटई दिसत आहे ती अरुंद चटई दिसत आहे. म्हणजेच रुंदला आपण ब्रॉड म्हणतो मुलांनो आणि ही जी खालची छोटी चटई दिसत आहे त्याला नॅरो चटई म्हणतो. तर आपल्याला ब्रॉड चटई पुढं 2 डॉट द्यायचे आहेत. नॅरो चटई पुढं 1 टिंब देऊन अशी खूण करायची मुलांनो. त्यानंतर इथं दिसत आहे आपल्याला 2 व्यक्ती. एक मोठा आहे, त्याच्यापुढं त्याखाली आपल्याला 2 टिंब द्यायचे आहेत आणि लहान जी व्यक्ती दिसत आहे, म्हणजे लहान मुलगा जो दिसत आहे, त्याखाली आपल्याला 1 टिंब देऊन अशी खूण करायची आहे. अगदी बरोबर. इथं पुढं दिसत आहे दोरी. पण कोण कसं दिसत आहे? एक छोटी दोरी दिसत आहे आणि एक लांब दोरी दिसत आहे मुलांनो. तर लांबला आपण लाँग दोरी म्हणू, हो की नाही? म्हणजेच आपल्याला त्यापुढं 2 डॉट द्यायचे आहेत, म्हणजेच 2 टिंब द्यायचे आहेत आणि त्याखालची दोरी आहे शॉर्ट दोरी, म्हणजेच आखूड दोरी मुलांनो. तर त्यापुढं आपल्याला 1 डॉट देऊन अशी खूण करून दाखवायचे मुलांनो. त्यानंतर दिसत आहे आपल्याला, पहा काय दिसत आहे बरं? इथं दिसत आहे वजन करण्याचं एक दगड, त्यापुढे 2 डॉट द्यायचे आहेत आपल्याला आणि त्यापुढं कापूस आहे, तर त्यापुढं 1 डॉट देऊन खूण करायची. त्यानंतर दिसत आहे इथं आपल्याला जिराफ. जिराफ हा प्राणी उंच आहे मुलांनो आणि त्याच्या बाजूलाच एक कुत्रा प्राणी आहे. तो एकदम ठेंगणा आहे, हो की नाही? ठेंगणा म्हणजेच एकदम उंचीला कमी आहे. शॉर्ट, हो ना? लाँग आणि शॉर्ट मुलांनो. तर लाँग पुढं येईल 2 डॉट म्हणजेच 2 टिंब आणि जो ठेंगणा आहे त्याखाली येतील 1 टिंब. अशी खूण करून आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रात दिसत आहे आपल्याला एक आजोबा मुलांनो. तर आजोबा हे मोठे आहेत आणि मुलगी ही छोटी आहे, म्हणजे लहान आहे. म्हणजे आजोबा बिग आहेत आणि मुलगी स्मॉल आहे, हो की नाही? मग कुठे येतील 2 डॉट आणि कुठे येईल 1 डॉट? अगदी बरोबर. आजोबांपुढे येतील 2 टिंब आणि मुलगी पुढं लहान मुलगी आहे म्हणून 1 टिंब येईल. तर हा होता आपला पाठ कोण कसे, हो की नाही? कोणी लहान आहेत, कोणी मोठे आहेत, कोणी लाँग आहेत, कोणी
शॉर्ट आहेत. पहा बरं इथं वेगवेगळे आपल्याला कोणी लहान, कोणी मोठे, कोणी छोटे, कोणी उंच, कोणी आखूड. तर हे पाहिलं आपण कोण कसे आपलं प्रकरण. हो की नाही? आपला पाठ कोणता होता? कोण कसे. ओळखता येईल ना तुम्हाला? तर मग आपल्याला ह्या पाठामध्ये कोण कसे आहेत. मोठ्या असणाऱ्यांपुढं आपल्याला 2 डॉट देऊन खूण करायची मुलांनो आणि छोटा असणाऱ्यांपुढं 1 डॉट देऊन खूण करायचे. ठीक आहे? धन्यवाद मुलांनो. भेटू आपण पुढच्या पिरियडला बेटा. ओके बाय.